एका बाजूला कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाचा मोठा फटका बसलाय। सहसा नुकसानीसाठी सरकारला धारेवर न धरणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं मात्र पानं पुसली। त्या संदर्भात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा अद्यापपर्यंत निघालेला नाहीये आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी माजी खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, स्वागत। आज दिवसभर काय झालं या संदर्भातलं कव्हरेज लोकशाही मराठीने देखील महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवलं। मात्र शेट्टीजी, कोकणातील शेतकरी सहसा आंदोलनाच्या पवित्र्यात येत नाही। आता त्यांच्यावर अवकाळीनं संकट आल्यामुळे ते थेट रस्त्यावर उतरलेत, तरी देखील सरकारनं त्यांना न्याय दिला नाही। एरवी कर्जमाफीच्या घोषणा करणारं सरकार केवळ भूलथापा मारतंय का? 100% हे सरकार महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना गंडवायला लागलेलं आहे। कोकणातल्या शेतकऱ्याला तर त्यांनी गंडवलेलंच आहे। कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा फयान किंवा अन्य वादळं आली त्यावेळी शेतकऱ्याला असंच त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं। आंब्याची, नारळीची, पोपळीची झाडं उद्ध्वस्त झाली होती, त्यावेळी सुद्धा कोकणाच्या तोंडाला पाणीच पुसली होती। यावेळी सुद्धा जे आंब्याचं आणि काजूचं नुकसान झालेलं आहे त्याला शेतकरी कसा काय जबाबदार आहे? कारण वैश्विक तापमान वाढीचे हे सगळे परिणाम आहे आणि त्याला त्या संदर्भात उपाययोजना करणं किंवा भरपाई करणं ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे। केंद्र सरकारचं NDRF आहे, राज्य सरकारचं SDF आहे आणि तरी सुद्धा आज ह्या क्षणापर्यंत केंद्र सरकारकडे आपला राज्य सरकारचा प्रस्ताव गेलेला नाही। मी स्वतः दिल्लीला 2 वेळा जाऊन आलेलो आहे। तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्याकडून अजून मागणी नाही। मी एवढंच विचारतो की आंबा संपल्यानंतर, सीझन संपल्यानंतर केंद्राचं पथक घेऊन तुम्ही नेमके काय बघणार आहात? किंवा आता सीझन चालू असतानाच केंद्राचं पथक आलं पाहिजे। म्हणजे आम्ही जे काय म्हणतो की काजूचं आणि आंब्याचं नुकसान झालेलं आहे, पीक गेलेलं आहे, हे पथकाला बघता आलं असतं। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं। तुम्ही म्हणताय ते मुद्दा आम्हाला पटला, परंतु आम्ही काही करू शकत नाही। आणि इकडं राज्य सरकारनं अजून पंचनामे सुद्धा पूर्ण केलेले नाहीत। पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारनं घोषणा केली, परंतु त्याच्यानंतर अतिशय कासव गतीनं पंचनामे चालू आहेत। कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये अधिकारी जायला तयार नाहीत। चावडीमध्ये बसून, ग्रामपंचायतीमध्ये बसून शेतकऱ्याला सांगितलं जातंय तुझ्या पंचनाम्याचा फॉर्म भरून आण, असा सगळा अनागोदी कारभार चालू आहे। 2 दिवसापूर्वी जेव्हा महसूल मंत्र्यांनी आढावा घेतली त्यावेळी कोकणच्या आयुक्तांनी सांगितलं, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कलेक्टरने सांगितलं की आमचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत। इतका सरकारचा हा अनास्थेपणा आहे। सरकारने कोकणातल्या शेतकऱ्याला गृहीत धरलेला आहे। पण काय मागणी आहे आमची? आमचं म्हणणं आहे की NDRF असू दे, SDRF असू दे, विमा कंपनी असू दे किंवा राज्य सरकारचा अन्य निधी असू दे, या सगळ्यांनी मिळून एक पॅकेज तयार करावं आणि आंबा उत्पादकाला हेक्टरी 5 लाख रुपये म्हणजे एका कलमाला 5,000 रुपये आणि काजू उत्पादकाला हेक्टरी 3 लाख रुपये एवढी मदत, म्हणजे त्याचा उत्पादन खर्च जो यावर्षी झालेला आहे तो तेवढा त्याला परत द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। एका आंब्याच्या कलमाला 4,500 ते 5,000 रुपये वर्षाला शेतकरी खर्च करतो। सरकारनं काय केलं? ज्यांनी विमा उतरवलेला नाही त्यांना हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर केली। आता 22,000 रुपये म्हणजे एका हेक्टरमध्ये 100 आंब्याची कलम बसतात, म्हणजे एका कलमाला, एका झाडाला 220 रुपये झाले। अहो, रत्नागिरीचा निर्यात होणारा जो हापूस आंबा आहे त्या एका आंब्याचीच किंमत 500 रुपयापेक्षा जास्त असते। म्हणजे तुम्ही अर्ध्या आंब्याची किंमत शेतकऱ्याला देता का? लाज वाटली पाहिजे सरकारला जरा। अख्ख्या झाडासाठी म्हणून एका अर्ध्या आंब्याची किंमत तुम्ही देता। अरे चेष्टा कशी चालू केलाय या कोकणातल्या शेतकऱ्यांची, जो 50 वर्षामध्ये पहिल्यांदा सरकारकडे मागायला लागलाय काहीतरी, आणि तेही त्याला असंही झालंय म्हणून मागायला लागलाय। तो 2.5 महिने झाला आंदोलन करतोय। त्यानं ओरसला प्रचंड मोठा मोर्चा काढला, त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 तास रोखून धरलं, अनेक मेळावे झाले, अनेक मोर्चे झाले, आणि तरी सुद्धा अनेक वेळा कोकणामध्ये येऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांना साधा एका आंब्याच्या कलमाचा पाहणी करता आली नाही। एखादं काजूचं झाड नेमकं स्थिती कशी आहे ते बघावंच वाटलं नाही, किंवा कोकणातल्या एका शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला सुद्धा त्यांना सवड मिळाली नाही। कोकणातल्या नेत्यांच्या वाढदिवसाला यायला सवड मिळते,
अनेकांच्या लग्नाला जायला त्यांना सवड मिळते. पण कोकणी शेतकऱ्याचं हे वेदना आहेत, हे दुःख आहे, हे या ऐकायला त्यांना सरकारला सवड नाही. दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण मग राजू शेट्टीजी, ऊस, कापूस आणि हापूस पीक कोणतंही असो, शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमी का लढावं, झगडावं लागतं, का रस्त्यावर यावं लागतं? कारण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाला डोक्यावर लाठीमार सहन करावा लागतोय का? जे आज घडलं ते आम्ही दृश्य यावेळेला दाखवतो आहोतच. 100% तसंच आहे. हम्म. अहो, गेली 30-35 वर्ष झालं मी शेतकरी चळवळीमध्ये आहे. या काळामध्ये जवळजवळ 6-7 मुख्यमंत्री बदलून गेले. परंतु एवढी वाईट वागणूक अशा पद्धतीनं फरफटत नाही ना. कपडे फाडणं आम्ही काय अतिरेकी आहेत का? आतंकवादी आहोत का? का नक्षलवादी आहोत? आमचे कपडे फाडले. कुणाचा चष्मा कुणीकडे गेला, चप्पल कुणीकडे गेलं. आणि फरफडत फरफडत आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बरं, आंदोलन जे नियोजित आंदोलन स्थळ होतं गिरगाव चौपाटी, तिथून आम्ही जवळजवळ 1.5-2 किलोमीटर लांब होतो. म्हणजे आंदोलन स्थळी आम्ही गेलो सुद्धा नव्हतो. आंदोलन आमचं 4 वाजता होतं आणि 3:30 वाजता अशा पद्धतीनं गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या ह्या गुंडांनी जी जी काही गुंडागर्दी केली ते अत्यंत निषेधार्ह आहे. आणि बर. मुख्यमंत्री यांच्याकडेच घरं आता आहे. त्यांनी जे काही हे केलं हे बरोबर नाही. उलट कोकणातला शेतकरी मुंबईत येतोय म्हटल्यानंतर त्यांनी सगळे दौरे रद्द करून कोकणातल्या शेतकऱ्यांची कैफियत ऐकायला मुंबईत थांबलं पाहिजे होतं. पण ते स्वतः मुंबई सोडून बाहेर गेले आणि पोलीस आमच्या अंगावर सोडले, कोकणी माणसाच्या अंगावर सोडले. हे हे काय बरोबर त्यांनी केलेलं नाही. आणि त्यांनी त्याची जे घडलं त्याची करावी अपेक्षा नव्हती, भविष्यात. मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला अपेक्षा होत्या. सदाभाऊ खोत यावेळेला आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ, कोकणात कर्जबाजारीपणा, आत्महत्या यांचं प्रमाण खरोखर अत्यल्प आहे. हा शेतकरी सहसा काही मागत नाही, मात्र अशा शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं ही सरकारची जबाबदारी नव्हे का? सदाभाऊ. निश्चितच कोकणामध्ये आंब्याचा भार कमी मिळाला शेतकऱ्यांना. हम्म. एकतर अतिवृष्टी असेल, वादळ असेल आणि आंब्याचा मोहरही मोठ्या प्रमाणामध्ये गळला. आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की आमचं कर्जमाफी झाली पाहिजे. परंतु आत्ताच्या कर्जमाफीमध्ये या शेतकऱ्यांना निश्चित लाभ मिळेल आणि आंदोलकांच्या बरोबर सरकारनं सुद्धा आंदोलन आहे म्हटल्यावर चर्चेची तयारी ठेवायला पाहिजे होती. हा. शेवटी शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते किंवा शेतकरी हा कधी आताताईपणा करत नसतो. पोलिसांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू द्यायला पाहिजे होतं आणि ते निश्चितपणानं स्वागतार्ह असं काही अंतरावर आढळायला पाहिजे होतं. पण सदाभाऊ, झालंय काय की राज्य सरकार मागेल त्याला देणार अशी भूमिका आतापर्यंत घेताना दिसलं. मुळात मागण्याची वेळच काय येते शेतकऱ्यांवरती? सरकार यावरती ठोस उपाययोजना काय आणि कधी करणार? नाही का, एनडीआरएफच्या नियमानुसार काही नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिलेली आहे, परंतु ती तुकडी आहे. शेतकऱ्यांचं मत आहे की या वर्षीचा सगळा सीझन आमच्या हातातून गेला. मला वाटतं की सरकारनं शेतकरी चळवळीचे नेते आणि शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा कराव्यात अशी माझी भूमिका आहे. निश्चितच आहे, सरकारपर्यंत तुम्ही आवाज जो आहे तो पोहोचवावा एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद सदाभाऊ, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि धन्यवाद राजू शेट्टी, तुम्ही देखील आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. मुंबईमध्ये आंबा उत्पादकांचा तीव्र आंदोलनाचा आज प्रयत्न झाला. आंदोलनाआधीच शेतकऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू असल्याचं देखील पाहायला मिळालं. आंदोलन स्थळी नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेसे आहेत, ज्यावेळेला राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी आणि शेतकरी हे आंबा उत्पादक आहेत, कोकणातले शेतकरी आहेत, ते त्यांच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी जाणार होते आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र तत्पूर्वीच आंदोलन थांबवण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात सहभागी विरोधी पक्षातील नेत्यांनाही त्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आलं. आणि काय घडलं ते आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय.
खरं तर आजची घडलेली परिस्थिती अतिशय भयावह परिस्थिती असल्याचं देखील शेतकरी नेतेच आता बोलताना दिसू लागलेले आहेत. कारण मुंबईमध्ये आंबा उत्पादकांचा तीव्र आंदोलनाचा प्रयत्न मात्र तो पूर्ण झाला नाही. शेतकरी नेते महादेव जानकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महादेव जानकर, सरकार खुल्या व्यासपीठावरती शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा करतं, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीच निराशा का? काल कांदा उत्पादकांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलेलं होतं, आज आंबा उत्पादकांनी आंदोलन केलं. सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे असं तुम्हाला वाटतं का? महादेव जानकर. आंबा आणि काजू शेतकऱ्यांच्या बाबतची नियत चांगली नाही. बरं, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो, पण त्यांनी आम्हाला बंगल्यातून बाहेर येतानाच अरेस्ट केलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही थोडे 2 किलोमीटर चालत जातो आणि तिथे तुमच्या व्यक्तीला तुम्ही अटक करा. त्यांनी अतिशय वाईट हिटलर सारखी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. बरं. त्याबद्दल पहिल्या जुटला मी या राज्य सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करतो. आम्ही लोकशाही मार्गाने जाणारी माणसं होतो. आमच्या काय आम्ही आतंकवादी टेररिस्ट नव्हतो. जाण आणि बहाणे सरकारला पाहिजे होतं, पण त्यांचं प्रशासन एवढं माजल्यागत करत होतं. आज कोकणातल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला. आमची मागणी काय होती? हा. NDRF आणि स्टेट रिलीफ फंडातून तुम्ही या कोकणातल्या शेतकऱ्यांना 50 रुपयाचं अनुदान देऊ शकला नाही. आम्ही पहिल्या जुटलाच आंदोलनात शेतकरी उतरवण्याचा प्रयत्न केला, हा. तर त्यात देखील तुम्ही आम्ही मोडून काढण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने सुरुवात केली, एंड आम्ही केल्याशिवाय जाणार नाही. त्यांना वाटलं की आमचं आंदोलन दडपलं जाईल, पण दडपलं जाणार नाही. आम्ही ह्याला मुख्यमंत्री महोदयांना मागात पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्याला 5 लाख रुपये आंबा हेक्टर आणि 3 लाख रुपये काजू हेक्टर साठी मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलन जारी रखणार आहे. ये तो सुरुवात आहे, तो झाकी आहे और कुछ बाकी आहे. बरोबर आहे. थेट तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला यावेळेला इशारा देत आहेत. शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, आम्हाला वैयक्तिक काही मागण्यासाठी नव्हतो आलो. हा, हा. सर्व पक्षाच्या नेत्यांना, सर्व पक्षाच्या आमदारांना बोललो होतं, पण सत्ताधारी नेते कुणी यायला तयार नाही. आम्हाला विरोधी पक्ष लोकांनी साथ दिली, त्यांना घेऊन आम्ही गेलो. नक्की. आज अशी आवाज आली, आमचा हात पाय धरून ओढलं, रक्त निघालं. परत पोलीस स्टेशनला वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही आतंकवादी वाटलो का यांना? आता आतंक त्यांना दिसेल. कोकणातच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात हा मेसेज गेलेला आहे. नक्की. आणि ह्यांचं काय असेल त्याचे जनक होऊन हे सरकार पाय उतार आता होणार नाही. त्यांची मेजॉरिटी जास्त आहे. तोडून फोडून सारेच आमच्या पक्षाचे आमदार घेऊन काय यांचं टिकणार नाही. आम्ही खंबीरपणे उभा आहे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी. आणि कोकणातल्या आंबा उत्पादन काजू उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमा आम्ही खंबीर उभा आहोत. त्यांनी सुरुवात केली, वेंद आम्ही करू. कितीही बॉल जाण्याशिवाय जाणार नाही. सर्व शेतकरी बांधवांना सांगतो, तेलाची बॉन्ड, पेट्रोलची बॉन्ड सर्व ठिकाणी बोबा बॉन्ड केंद्र आणि राज्य सरकारनं केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी ओबीसीच्या DNA म्हणणाऱ्या सरकारनं दाटणी आहे जनगणनेत ओबीसीचा आकडा टाकला नाही. शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. हे अंबानी अदानीला मदत करणारं सरकार आहे. केंद्र आणि राज्य त्यांना शक्तीपीठ मार्ग पाहिजे. नाशिकच्या कुंभमेळ्याला 4 कोटीचं बजेट पाहिजे. आमच्या कोकणातल्या शेतकऱ्याला बजेट देऊ शकत नाही. म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना ह्याचा विचार करावा की आमचा ह्यात काही स्वार्थ नव्हता. आम्ही लोकांची भूमिका घेऊन मांडण्याचा प्रयत्न होता. कंट्रोल होईना, पण पोलिसाच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला दाबण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो योग्य नाही. नक्कीच. धन्यवाद महादेव जानकर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.